अमरावती जिल्ह्यात आलेल्या वादळामुळे सर्वत्र हाहाकार माजवला आहे। या वादळामुळे चांदूर बाजार तालुक्यात शेकडो घरांची छपरे उडाली असून अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली। तर मोर्शी तालुक्यातील विष्णोरा इथं 100 वर्षे जुने झाड उन्मळल्याने ग्रामदैवताचे मंदिर जमीनदोस्त झाले। अमरावती जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली। या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झालंय। चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी इथं वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली। या वादळी वाऱ्यामुळे सुमारे 800 घरांवरील छप्पर उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे। तर 2 बांधकाम मजुरांच्या अंगावर घराचं छत कोसळल्याने ते जखमी झाले आहे। तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली। दरम्यान ब्राह्मणवाडा ते चांदूर बाजार मार्गावर झाड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला होता। मात्र ग्रामस्थांनी झाड कापून रस्ता मोकळा केला। तर मोर्शी तालुक्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलंच झोडपून काढलं। विष्णोरा गावातील शेकडो वर्ष जुने निंबाचे झाड मंदिरावर कोसळले। यामुळे मंदिर जमीनदोस्त झाले। अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली।